दिवाळीचा पुढचा दिवस आहे तो नरक चतुर्दशी. चतुर्दशी जी तिथी आहे त्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला. नरकासुर हा फार मोठा राक्षस होता. पौराणिक कथांमध्ये ते आहे, विष्णू पुराणात कथा आहे आणि श्रीमद भागवत ग्रंथात पण कथा आहे. भगवान कृष्णाने नरकासुराचा वध केला. या नरकासुराने पृथ्वीवर हाहाकार माजवला होता. अनेक स्त्रियांना बंदी करून ठेवलं होतं. त्यामुळे त्या स्त्रियांचा नरकासुराचा वध कृष्णाने नरक चतुर्दशीला केला. त्यामुळे नरकासुराचा वध हा झाल्यामुळे या दिवशी नरक चतुर्दशी या पद्धतीने तिचं नामकरण आहे. कारण नरकासुराने सांगितलं होतं की नरक चतुर्दशीच्या दिवशी फक्त एक करावं की प्रत्येकाने आपल्या घरात दीपमाला ह्या लावाव्यात. त्यामुळे नरकासुराच्या दिवशी व्रत झाल्यामुळे सकाळी लवकर उठतात. हा नरकासुराचा वध कृष्णांनी पहाटेच्या सुमारास केला. म्हणून पहाटे लवकर उठून स्नान केल्यामुळे आपल्याला नरकात जावं लागत नाही अशी एक धारणा किंवा अशी एक समजूत ही शास्त्रांनी सांगितलेली. पारंपरिक पद्धतीत आहे. तर या दिवशी लवकर स्नान करून आंघोळ करावी, सगळ्या देवतांच्या मंदिरांचा नमस्कार करावा. त्यामुळे आपल्याला एक चांगल्या प्रकारची ऊर्जा मिळते आणि आपली आत्मशक्ती वाढते आणि जीवनामध्ये समृद्धी वाढते. त्यामुळे नरकासुर हा आनंदाचा दिवस आहे, ज्यामुळे पृथ्वीचं संरक्षण भगवान कृष्णांनी केलं आणि त्यामुळे पृथ्वी ही एक प्रकारे एक संतुलित झाली आणि भयापासून मुक्त झाली. त्यामुळे जीवनामध्ये कोणतंही भय वागळू नये अशा प्रकारचं हा दिवस असल्यामुळे जीवन हे आनंदी असावं, भयमुक्त असावं हा संदेश हा एक नरक चतुर्दशीचा सण आपल्याला देतो. त्या उद्देशाने त्याच्या असणारे दिव्यांची विविध प्रकारचे दिवे लावावे आणि त्या दृष्टिकोनातून असणारं अभ्यंग स्नान करावं आणि सकाळी अभ्यंग स्नान करून त्या दिवशी देवदेवतांचे दर्शन घ्यावे. म्हणजे संपूर्ण वर्ष सुख, समृद्धी आणि आरोग्यशील जातं असं शास्त्रात सांगितलं आहे.